Hello everyone, welcome to the new session of C programming language. In this session, we are going to learn about new topic as format specifier. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, आज आपण फॉर्मॅट स्पेसिफायर टॉपिकला स्टार्ट करतो इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, टॉपिकचं नाव आहे फॉर्मॅट स्पेसिफायर. ओके, FORM फॉर्मॅट स्पेसिफायर इन सी. ओके, तर फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय ते आधी आपण डिस्कस करू आणि नंतर इम्प्लिमेंटेशन बघू. ठीक आहे. In C, if we want to display any type of data type by using printf function, we have to use format specifier. Format specifier can be used in printf as well as scanf function. ठीक आहे. बघा, फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला युजर कडनं एखादा डेटा एक्सेप्ट करायचा असेल किंवा घेतलेला डेटा प्रिंट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो काय हे फॉर्मॅट स्पेसिफायर. ठीक आहे, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ मध्ये. तर बघा, फॉर्मॅट स्पेसिफायर कोणते कोणते असतात. डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ डेटा फॉर्मॅट स्पेसिफायर चेंज होत असतात. इंट साठी आपण यूज करतो %d, कॅरेक्टर साठी %c, फ्लोट साठी %f, डबल साठी LF आणि स्ट्रिंग म्हणजेच ॲरे ऑफ कॅरेक्टर साठी आपण यूज करतो %s फॉर्मॅट स्पेसिफायर. आणि हे सोडून मग अजून आहे की %u आहे, %ul आहे असे. ठीक आहे, तर हे आहे आपले फॉर्मॅट स्पेसिफायर. यूज करू तेव्हा कळून जाईल की कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर कधी यूज करता. तर फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय, तर डिपेंडिंग ऑन डेटा की मला कोणता डेटा घ्यायचा आहे किंवा घेतलेला डेटा प्रिंट करायचा आहे, तर या पर्पजसाठी यूज करता फॉर्मॅट स्पेसिफायर. तर आपण जाऊ VS कोडला. ओके, हा कोड आपण सगळाच कोड आपण परत पहिल्यापासून राईट करू. फाईलचं नाव आहे फॉर्मॅट स्पेसिफायर .c नावाची माझी फाईल आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोड राईट करू. ठीक आहे. #include stdio.h int main आणि रिटर्न 0. हा झाला आपला स्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय, प्रत्येक कोड मध्ये ही गोष्ट कॉमन असणार आहे. आणि आपण आधी घेऊ इंटिजर टाईपचा डेटा. इंट I इज इक्वल्स टू 10, char c इज इक्वल्स टू a, float f इज इक्वल टू 24.9, pouble इज इक्वल टू 35 पॉइंट समथिंग काय पण. आणि आपण स्ट्रिंगचा नंतर बघू, आधी आपण हा कोड कम्प्लीट करू, मग एक नवीन टॉपिक एक डेटा टाईप इंट्रोड्यूस करू जो की असणार आहे स्ट्रिंग डेटा टाईप. व्हॅल्यू ऑफ I is %d. ठीक आहे, मला इथे इंटिजर टाईपचा डेटा प्रिंट करायचा आहे म्हणून मी तिथे यूज केला %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर. ठीक आहे, हा %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर. सेम गोष्ट आपण खाली कॉपी करू, Ctrl+C, आणि इकडे आपण प्रिंट करू. कॉपी केलेलं इथं पेस्ट करू. 1 2 3 4. ठीक आहे, इथे C आणि इथे कॅरेक्टर आहे म्हणून इथे %c आणि इथे पण C. सेम वेने इकडे करू. F फॉर फ्लोट आहे म्हणून इथे %f घेतला. सेम D, LF आणि इथे
डी. ठीक आहे, कोड सेव्ह करू एकदा आणि एकदा रन करून टेस्ट करू काही राहिलं आहे की नाही कळून जाईल एकदा. बरोबर आहे का? हां ठीक आहे सर, लेट्स कंपाईल. ओके, स्लॅश एन द्यायला पाहिजे होता, म्हणजे ना एका खाली एक न्यू लाईनला नवीन आउटपुट आपल्याला दिसलं. स्लॅश एन स्लॅश एन स्लॅश एन स्लॅश एन. परत एकदा सेव्ह करून कंपाईल रन करू. ओके डन. बघा इथे इंटिजरसाठी आपण %d यूज केलेला आहे रिगार्डिंग डेटा, तिथे करस्पॉन्डिंग डेटा त्याचा इथं प्रिंट झालेला आहे आपल्या कन्सोलला. ठीक आहे, तर आपण एकदा स्ट्रिंगचा पण बघून घेऊ की स्ट्रिंग इज दी ॲरे ऑफ कॅरेक्टर. मग जर मी कॅरेक्टरचा ॲरे घ्यायचा असेल तर ॲरेसाठी यूज करता स्क्वेअर ब्रॅकेट्स. मी नाव देते स्ट्रिंगला str ओपन क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याला आपण स्ट्रिंगमध्ये स्टोअर करू HELLO हॅलो. ठीक आहे, आता मला हा डेटा प्रिंट करायचा आहे. प्रिंट एफ स्ट्रिंग. स्ट्रिंगसाठी कोणता फॉर्मॅट आहे? %s str. ठीक आहे, सेमिकोलॉन कंट्रोल एस. परत कंपाईल करून रन करून त्याच्या आधी इथे स्लॅश एन देऊ, म्हणजे बाकीचे आउटपुट जे आहे ते नवीन लाईनला आपल्याला डिस्प्ले होईल. होतंय का? डन झाले. मग इथे ते प्रिंट झाले स्ट्रिंग इज हॅलो. त्याच्या जागी जर मी इथं %c यूज केला तर बघू आपण काय होतं ते. ओके, त्याची इथे व्हॅल्यू आली आहे गार्बेज व्हॅल्यू. ठीक आहे, तर ते तसं न करता आपण इकडे %s यूज करू, म्हणजे आपल्याला त्याची ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू तिकडे डिस्प्ले होईल. ओके डन. ठीक, एकदा आपण स्कॅनएफ मध्ये पण यूज करू. आता हे झालं आपण डिरेक्टली प्रिंट केलं, पण जर आपल्याला युजरकडनं घेऊन प्रिंट करायचं असेल तर ते कसं प्रिंट करता येईल ते आपण बघू. आता आपण बघू की फॉर्मॅट स्पेसिफायर हे स्कॅनएफ म्हणजेच काय तर युजरकडनं इनपुट घेताना कसं यूज करायचं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण एक कोड राईट करू. आपण हा प्रिव्हियस कोड डिलीट करून आणि परत एकदा कोड राईट करू की कसं यूज करतो आपण. ठीक आहे, हॅश इन्क्लूड stdio.h int main रिटर्न 0. ठीक आहे, बघा प्रिंटएफ आपण कशासाठी यूज करतो. प्रिंटएफ हे फंक्शन तर जेव्हा मला कन्सोलवरती काय मेसेज प्रिंट करायचा असेल. ठीक आहे, आणि आपण स्कॅनएफ यूज करतो जेव्हा मला युजरकडनं काही गोष्टी एक्सेप्ट करायच्या असेल किंवा युजरकडनं मला गोष्ट काही पाहिजे असेल की बाबा तू इंटिजर एंटर कर आणि मग ते इंटिजर घेऊन मी काहीतरी ॲडिशन किंवा काही पण परफॉर्म करेल. तर त्याच्यासाठी आपण स्कॅनएफ हे फंक्शन यूज करतो. बघा आता मी इथे एक प्रिंटएफचा मेसेज देऊन देते आधी की युजरला कळायला पाहिजे की मला आता इनपुट द्यायचं आहे. युजरला कसं कळेल ना जर आपण काही प्रिंटच नाही केलं. सपोज आपण एटीएम मध्ये गेलो आणि आपल्याला जर प्रिंट एंटर करायचं असेल पिन कोड आणि तिथं आलाच नाही मेसेज की तुम्ही एंटर युअर पिन, पण तर आपल्याला कळेलच कसं ना की मला काय पिन एंटर करायचं आहे. तर त्याच्यासाठी आधी आपण मेसेज देतो आणि इथे मला ॲडिशन ADDITION ॲडिशन इज. ओके, तर मला बघा युजरकडनं 2 नंबर घ्यायचे आहे इंट आय आणि जे. ठीक आहे, आणि आपण एक तिसरा इंटिजर घेऊ आपल्याला सम स्टोअर करण्यासाठी की आलेली जी ॲडिशन आहे ते स्टोअर करण्यासाठी पण तर मला काहीतरी मेमरी लोकेशन लागेल. तर त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतो. ठीक आहे, आता मला युजरकडनं 2 नंबर्स घ्यायचे आहे ॲडिशन करण्यासाठी आणि ते जे नंबर असणार आहे ते मला इंटिजर फॉर्ममध्ये पाहिजे. इंटिजर फॉर्म म्हणजे काय तर होल नंबर पाहिजे. तो डेसिमल पॉईंटमध्ये किंवा फ्रॅक्शनमध्ये मला नकोय, मला इंटिजर नंबर पाहिजे. त्याच्यासाठी मी फॉर्मॅट स्पेसिफायर कोणतं यूज करते ते बघू आपण. %d. ओके, तर बघा इथे आपण हा जो चार्ट घेतला आहे
तर त्याच्यापैकी आपण इंट ह्या डेटा टाईपसाठी %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा असं आपलं ठरलं होतं. मग तिथे आपण यूज करू %d. आता मला युजरकडनं किती नंबर्स घ्यायचे आहेत? 2 नंबर, एक आय आणि एक जे. ठीक आहे, मग मी दोनदा %d वापरते. ठीक आहे, %d आणि हे जे आलेले नंबर्स आहे तर ते मी स्टोअर करते या दोन्ही ऍड्रेसला. ठीक आहे, ओके डन. आणि ऍडिशन इज काय येईल माझी? ती पण एक इंटिजर मध्येच येणार आहे म्हणून मी तिथे पण यूज करते %t आणि सम. आता मोस्ट इम्पॉर्टंट आणि लॉजिकल पार्ट काय की मला परफॉर्म करायचं आहे ऍडिशन कसली? आय आणि जे. आणि आलेली जी ऍडिशन आहे ती मला स्टोअर करायची आहे सम नावाच्या ह्या व्हेरिएबल मध्ये. तर ते मी कसं लिहिते ते बघू आपण. लिहिण्याची पद्धत, ऍडिशन कसली करायची आहे? आय प्लस जे. ठीक आहे, आय प्लस जे आणि ती स्टोअर कशात करायची आहे? सम मध्ये. बघा, मग ही असते ती लिहिण्याची पद्धत. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण ते असं लिहितो. इथं स्पेस देऊ म्हणजे सुटसुटीत दिसेल, थोडंसं व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, बघू कोड कंपाईल करू, रन करू, होतो की नाही. आधीचं जर हां हे आहे ओपन, हे आपण क्लोज करू आणि कोड परत एकदा सेव्ह करून रन करू. काय प्रॉब्लेम येतो? ओके, तर मी पहिला नंबर दिला 10, दुसरा दिला 20, ऍडिशन इज 30. बघा इथे आलं का? ऍडिशन इज 30 हा आहे माझ्या कोडचं आउटपुट. ठीक आहे, काय केलं मी? युजरकडनं 2 नंबर घेतले. 2 नंबर मला युजरकडनं घ्यायचे आहे, त्याच्यामुळे मी 2 फॉर्मॅट स्पेसिफायर इथे यूज केले, %d आणि %d. %d कशासाठी? कारण की मला युजरकडनं इंटिजर घ्यायचा होता. सपोज मला जर युजरकडनं फ्लोट नंबर घ्यायचा असेल किंवा डबल घ्यायचा असेल तर मी तिथे माझं फॉर्मॅट स्पेसिफायर जे आहे तर ते चेंज होणार आहे. ठीक आहे, हे आपण बघितलं इंटिजरसाठी. आता आपण बघूया फ्लोटसाठी कसं असतं. हा कोड मी कमेंट करते. इथे कसं करता याचं शॉर्टकट काय? ठीक आहे, आपण मल्टीलाईन कमेंट करू. इथे मल्टीलाईन कमेंट म्हणजे काय? तर जो पार्ट मी कमेंट करेल तो माझा ॲज अ रफ पार्ट म्हणून कन्सिडर होईल आणि तो माझ्या कोडमध्ये इंटरफेअर करणार नाही. ठीक आहे, बघा इथे मला फ्लोट डेटा टाईप घ्यायचा आहे म्हणून मी इथे घेते फ्लोट ए. परत आता आपण काय केलं की 2 नंबर्सची ऍडिशन केली. कसे नंबर्स? पूर्ण नंबर. डेसिमल इथं कुठंच नव्हता. आता जर मला डेसिमल नंबर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी दुसरा डेटा टाईप असतो, तो असतो फ्लोट. ठीक आहे, तर मी परत 2 इंटिजर घेतले, 2 फ्लोट घेतले आणि फ्लोटची ऍडिशन ही फ्लोट मध्येच येणार आहे. त्याच्यामुळे मी सम स्टोअर करण्यासाठी पण जो व्हेरिएबल घेतलाय त्याचा डेटा टाईप मी घेतला फ्लोट. ठीक आहे, फ्लोट सम किंवा मी म्हणते इथे ऍडिशनचा ऍड घेऊ आपण. परत इथे मेसेज प्रिंट करायचा, प्रिंट एफ एंटर 2 नंबर्स एंटर 2 नंबर्स. आपण युजरला सांगतोय की तू 2 नंबर दे बाबा मला. कशासाठी? ऍडिशन करण्यासाठी. मग युजर तो कशा थ्रू देईल तर बघा. हा ठीक आहे, आपण हे नंतर बघू. आणि आलेले जे नंबर आहे ते मला ठेवायचे आहे या ऍड्रेसला, अँड ए अँड बी. ठीक आहे, सेमीकोलन आणि इथे प्रिंट एफ ऍडिशन ऑफ फ्लोट असं आपण म्हणू त्याला, ADDITION ऍडिशन ऑफ फ्लोट्स. आणि येणारा जो असणार आहे तो कशात असणार आहे? फ्लोट मध्ये असणार आहे. आपण जेव्हा 2 पॉइंट्सच्या नंबरची ऍडिशन करतो तर आपल्याला येणारा जो नंबर आहे, येणारी जी सम आहे ती पण फ्लोट मध्येच असते. त्याच्यामुळे आपण इथे फ्लोट यूज करू आणि इथे ऍड यूज करू, ऍडिशनचा ऍड. ठीक आहे, आणि इथे मेन ऑपरेशन ऍड इज इक्वल टू, ऍडिशन कसली करायची आपल्याला? ए प्लस बी ची ऍडिशन. ठीक आहे, असं बरोबर आहे का? हा इथे आपण फॉर्मॅट स्पेसिफायर बघा, आपल्याला युजरकडनं फ्लोट नंबर घ्यायचा आहे आणि फ्लोटसाठी आपल्याकडे ऍक्सेस स्पेसिफायर नाही, सॉरी, फॉर्मॅट स्पेसिफायर जो आहे तो आहे %f. ठीक आहे, मग मी इथे सांगते त्याला %f. ठीक आहे, कंट्रोल-S. आणि जेव्हा आपण 2 इनपुट्स युजरकडनं घेतो तर इथं मध्ये स्पेस नाही द्यायची आपल्याला. ठीक आहे, कुठे स्पेस नाही द्यायची म्हटले मी? इथे 2 %f च्या मध्ये इथे मला स्पेस नाही द्यायची आहे.
डायरेक्ट % लिहायचं, कोड सेव्ह करायचा, आधीचं टर्मिनल ओपन असेल तर ते क्लोज करायचं आणि इथे परत कोड रन करायचं. इथे जे IDE मी वापरते ते आहे कोड ब्लॉक. कोड रन करू. का होत नाही हे? ओके, इथं ना थोडं स्पेलिंग मिस्टेक झालं होतं त्याच्यामुळे ते होत होतं. ओके फाईन, आता करेक्शन झालं आहे. एकदा कोड परत रन करू. ओके, तर इथं मी इनपुटमध्ये दिलं 11.5 आणि अजून दिलं 22.9, तर 34.47 समथिंग काहीतरी येणं एक्सपेक्टेड आहे. 34.40 बरोबर. ओके, बरोबर आहे ना. परत एकदा आपण रन करू. 11.5 आणि 22.9 ठीक आहे. हां, तर बघा हे जे मला आन्सर भेटलंय ना ते इथे मला फ्लोटमध्ये भेटलंय. इन केस मी जर इथं %d यूज केला तर आपण बघू काय भेटल. %d काय सांगतो की तू मला इनपुट आउटपुट जे आहे ते दे फ्लोटमध्ये. ठीक आहे, तर फ्लोटमध्ये %d सांगतं की मला जे आलेलं आउटपुट जे आहे तर ते दे तुम्हाला %d मध्ये. जरी मी दोन फ्लोट व्हॅल्यू घेत असेल, बघा इथं फ्लोट व्हॅल्यू मी घेतलाय, पण मला जे आन्सर आहे ते %d मध्ये पाहिजे. तर बघा असं ट्राय करून बघू आपण काय होतं. 11.5 22.9. ओके, आन्सर जे आहे ते आपल्याला असं भेटलेलं आहे. तर मगाशी जे आन्सर भेटलं ते माझं इनकरेक्ट आन्सर आहे. का? कारण की मी तिथे %d यूज केला, तर मी इथे %.2. ठीक आहे, परत एकदा हे कंपाईल रन. 11.5 आणि 22.9 डन. इथं मी %f मध्ये इथं पॉईंट बघा इथे दिसतंय का? इथे मी %f यूज केलाय, पण इथे मी काय यूज केलंय %.2f. तर तो कशासाठी? तर बघा डिफरन्स तुम्हाला कळतोय का आपण ते बघू, आणि मग मी का बरं तो चेंज केला आपण ते बघू. ओके, हा माझा कोड तो मी एकदा रन करते. आता मी इथे जो .2 लिहिला होता मी तो काढून टाकलाय, आणि परत इथं मी ऑब्झर्व करायचं आपल्याला फक्त की काय एक्झॅक्टली होतंय आणि मी का बरं तो .2 काढला. ओके, तर मला जे आन्सर भेटते ते भेटतं आहे 34.400002. ठीक आहे, आणि आता जर मी इथे केलं .2, ठीक आहे, तर त्याच्याने आपल्या रिझल्टमध्ये काय फरक पडतो आपण ते एकदा नोटीस करू. ते क्लोज, रिरन करू, परत 11.5. आपण आहे ना एक फिक्स इनपुट देत जाऊ, म्हणजे कसं मला आन्सर प्रेडिक्ट करायला इझी जाईल आणि ते लक्षात ठेवायला पण इझी जाईल. आणि बघा मगाशी जे प्रिसिजन पॉईंट नंतरून जे नंबर्स आले होते ते आता किती आले? 2 आले. का बरं 2 आले कळलं का? कारण की मी इथे पॉईंट नंतरून किती डिजिट सांगितले? 2 डिजिट सांगितले. ठीक आहे, पॉईंटच्या नंतर मी किती डिजिट सांगितले? ते 2 सांगितले. त्याच्यामुळे मला आन्सर मध्ये किती डिजिट्स भेटले? 2 डिजिट भेटले, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. एकदा आपण अजून एक डेटा टाईप घेऊ. कॅरेक्टर घ्यायचा का? ठीक आहे, कॅरेक्टर घेऊ. कॅरेक्टर म्हणजे काय? एक सिंगल लेटर. आणि स्ट्रिंग म्हणजे काय? तर मल्टीलाईन कमेंट देऊ आपण. स्ट्रिंग म्हणजे काय? ॲरे ऑफ कॅरेक्टर, म्हणजे जिथे मल्टिपल कॅरेक्टर्स आपले असतात. तर हा फरक आहे त्या दोघांमधला. ठीक आहे, इथे मी मल्टीलाईन कमेंट दिली म्हणजे मला पुढचा कोड जो आहे तो कॅर सी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. परत printf यूज करून युजरला सांगायचं की इनपुट दे, एंटर कॅरेक्टर, आणि युजर जे कॅरेक्टर देईल
ते मी डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबलमध्ये टाकून देईल. डबल कोटमध्ये कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर टाकायचा ते ठरवू आपण, आणि ते अँडच्या ॲड्रेसला आपण तो टाकून द्यायचा. आणि प्रिंट एफ मी काय व्हॅल्यू एंटर केली आहे, TERED एंटर्ड कॅरेक्टर इज, म्हणजे मी जे कॅरेक्टर एंटर केलं आहे तर ते काय आहे, आणि तो सी. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपला मी असा विचारते की इथं मी कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर दिला म्हणजे मला तिथे आलेली जी युजर कॅरेक्टर व्हॅल्यू प्रिंट करून देईल, मला प्रिंट नाही सॉरी एंटर करून देईल. ठीक आहे. तर असा कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर आहे आपण एकदा ते बघू. ओके, तर कॅरेक्टरसाठी आहे %C. ठीक आहे, %C आहे. मग आता आपण इकडे जाऊ आपल्या कोड ब्लॉकला आणि इथे आपण %C तिथे टाकून देऊ आणि इथे पण %C. ठीक आहे, कोड सेव्ह करू. एरर असेल तर कळून येईल, नाही तर कोड रन होईल. दोनपैकी एक काहीतरी. कोड रन होत नाहीये म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर काय प्रॉब्लेम आहे आपण बघू. कॅरेक्टर C घेतला, PRINT. ओके, इथे स्पेलिंग मिस्टेक झाली होती त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, पण आता तो सॉल्व्ह झाला. बघा, मला मगाशी सेम गोष्ट होत होती की मी ते बटनवर क्लिक करत होते आणि ते होतच नव्हतं. तर तेव्हा मी थोडासा कोड ऑब्झर्व केला आणि मला असं कळलं की माझं काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झाली. कधी, जेव्हा मी हा कोड इथला हा जो कोड आहे ना इंटिजरसाठी, तर तो मी टाईप करत असताना टाईप केला आणि थोडाफार स्पेलिंग मिस्टेक होता, त्याच्यामुळे तो कोड रनच होत नव्हता. तर आता तेव्हाच्या एक्सपिरियन्सवरून मला हे कळलं की कोड रन होत नाही म्हणजे कोडमध्ये काहीतरी एरर आहे. ठीक आहे. तर एरर कळून गेला आणि एकदा दोनदा एरर आला की कळून जातं की कुठं प्रॉब्लेम आहे, का होत नाहीये. एकदा रन करून बघू. ओके, कॅरेक्टर मी सपोज दिला V, हा कॅरेक्टर दिला, होतोय का प्रिंट, एंटर कॅरेक्टर इज V, करेक्ट. ठीक आहे, तर असा आहे हा. तर असं असतं कन्सेप्ट ऑफ फॉर्मॅट स्पेसिफायर. प्रिंटएफ मध्ये यूज करतात आणि स्कॅनएफ मध्ये यूज करतात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. Hello everyone and welcome to the session of C programming language. In this session we are going to study the new topic as input output in C programming language. तर C मध्ये युजर कडनं इनपुट घ्यायचं कसं आणि घेतलेलं इनपुट प्रिंट कसं करायचं आणि एक्झॅक्टली प्रिंटएफ स्कॅनएफ म्हणजे काय, किंवा ते यूज करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या फाईल इन्क्लूड करायला लागतात, फाईल इन्क्लूड करायचं म्हणजे काय, हिडर फाईल म्हणजे काय, तर हे सगळं आपण या सेशन मध्ये कव्हर करू. तर त्याच्या आधी एक डायग्राम काढून घेऊ आपण आणि मग नंतर डिस्कस करू. ओके, ठीक आहे. आधी मी एक डायग्राम काढते, ती आपण डिस्कस करू आणि मग नंतरून बघू की. ओके, ठीक आहे. तर डायग्राम काढू इकडे. इनपुट आउटपुट इन C. ठीक आहे. इनपुट आउटपुट इन C आणि त्याच्यानंतर एक इथे आणि एक कडे दोन पार्ट्स मध्ये इनपुट आउटपुट डिवाइड होतात. ठीक आहे, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतात इनपुट आणि आउटपुट. ठीक आहे, त्याच्यातलं पहिलं आहे CEPTING, एक्सेप्टिंग
इनपुट फ्रॉम यूजर. ठीक आहे. एक्सेप्टिंग इनपुट फ्रॉम यूजर आणि दुसरं आहे डिस्प्लेइंग कन्सोल. ठीक आहे. हे आणि इथे अगेन एक्सेप्ट इनपुट फ्रॉम यूजर. यूजरकडनं इनपुट एक्सेप्ट करण्यासाठी एक मेथड आहे ज्याचं नाव आहे स्कॅनएफ. स्कॅनएफ हे मेथडचं नाव आहे. एक मिनिट, थोडं फॉर्मॅट व्यवस्थित करू. ठीक, असं असू देऊ. आणि इकडे प्रिंटएफ. तर बघा, दोन गोष्टी क्लिअर आहे का की युजरकडनं जर इनपुट घ्यायचं असेल तर मला स्कॅनएफ हे फंक्शन यूज करायला लागेल, आणि जर मला युजरकडनं घेतलेलं इनपुट डिस्प्ले करायचं आहे कन्सोलवरती तर मला फंक्शन यूज करायला लागणार आहे प्रिंटएफ. आणि हे दोन्ही पण जे फंक्शन आहे ते एका लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. लायब्ररी म्हणण्यापेक्षा आपण त्याला हिडर फाईल म्हणू. आणि त्या हिडर फाईलचं नाव आहे, एक मिनिट, हिडर फाईलचं नाव आहे stdio.h. हिडर फाईलचं नाव काय आहे? stdio.h. म्हणजे जर मला माझ्या कोडमध्ये हे दोन फंक्शन यूज करायचे असेल तर मला काय इन्क्लूड करायला लागेल? stdio.h ही हिडर फाईल यूज करायला लागेल. ठीक आहे. तर आपण याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करू आधी, म्हणजे व्यवस्थित कळेल काय असतं ते. ही डायग्राम एकदम आपण परत एकदा रिवाइज करू की जर मला युजरकडनं व्हॅल्यूज घ्यायच्या आहे. युजरकडनं व्हॅल्यूज घ्यायच्या म्हणजे काय? सपोज मला एखादी अशी सिस्टम डिझाईन करायची आहे किंवा असं सॉफ्टवेअर बनवायचं आहे किंवा कॅल्क्युलेटर, साधं सिंपल कॅल्क्युलेटर डिझाईन करायचं आहे जे आपल्या फोनमध्ये असतं. तर मी आधी काय करेल, युजरला सांगेल की बाबा तुला कोणते ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे ते ऑपरेशन, आणि तुला कोणत्या व्हॅल्यूजचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जे काही करायचं असेल, किंवा एखादं तुझं नाव सांगितलं तर मला ते नाव कुठेतरी प्रिंट करून द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला युजर सोबत इंटरॅक्ट करण्याची गरज पडणार आहे. आणि त्याच पर्पजसाठी आपल्याकडे दोन फंक्शन्स आहे. एक आहे स्कॅनएफ आणि दुसरं आहे प्रिंटएफ. प्रिंटएफ म्हणजे काय? तर मला प्रिंट करायचं आहे, मला युजरकडनं काही घ्यायचं नाही, माझ्याकडे जे काही आहे ते मला माझ्या कन्सोलवरती प्रिंट करून पाहिजे. तर त्याच्यासाठी यूज होतं प्रिंटएफ फंक्शन, आणि स्कॅनएफ हे फंक्शन यूज होतं युजरकडनं इनपुट घेण्यासाठी. ठीक आहे. तर आधी आपण IDE जाऊ, कोड ब्लॉकला. आणि कोड ब्लॉकला गेल्याच्या नंतर इथे फाईल ऑप्शन आहे, फाईल, न्यू फाईल, आणि इथे एम्प्टी फाईल. एक मिनिट, फाईल, न्यू फाईल, एम्प्टी फाईल. फाईलला आधी सेव्ह करून घेऊ आपण नावाने इनपुट आउटपुट .c हे कंपल्सरी एक्सटेन्शन आहे आपल्या सी फाईलचं. ठीक आहे. तर आपलं काय ठरलं होतं बघा, जर मला हे दोन फंक्शन यूज करायचे आहे तर मला माझ्या कोडमध्ये काय पाहिजे आहे? stdio.h हिडर फाईल. मग आधी ते आपण इन्क्लूड करून घेऊ. त्याचा सिंटॅक्स असा असतो, #include अँग्युलर ब्रॅकेटमध्ये stdio.h
इंट मेन रिटर्न 0. ठीक आहे. आता मला काय करायचं, युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे आणि ते सिम्पली डिस्प्ले करायचं. मग आपण युजरकडनं त्याचं काय घेऊया, एज घेऊया. ठीक आहे, मला तुझं एज सांग. मग इंटीजर एज घ्यायचं युजरकडनं. इंटमध्ये त्याचे मार्क्स घ्यायचे आणि कॅरेक्टरमध्ये त्याचे डिव्हिजन घेऊ. अजून मार्क्स तर आपण फ्लोटमध्ये पण घेऊ शकतो, पण ठीक आहे. प्रिंट एफ एंटर युअर एज. आपण युजरला काय सांगतो की बाबा तू तुझं एज एंटर कर. स्कॅनएफ फंक्शन आपल्याला ते युजरकडनं घेतलेलं इनपुट घेण्यासाठी यूज करणार आहे. आता एजचा डेटा टाईप कोणता आहे, इंट आहे, म्हणून आपण इथं %d यूज करू. आणि आलेली जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर कशात करायची आपल्याला बघा इथे, अँड एज मध्ये. ठीक आहे, अँड एज ह्या व्हेरिएबल मध्ये ती आलेली व्हॅल्यू टाकायची. अगेन प्रिंट एफ एंटर युअर मार्क्स. स्कॅनएफ SCANF स्कॅनएफ %d आणि आलेली व्हॅल्यू स्टोअर करायची मार्क्स या व्हेरिएबल मध्ये. अगेन प्रिंट एफ एंटर युअर डिव्हिजन. अगेन स्कॅनएफ %c का, कारण की तो एक कॅरेक्टर असणार आहे. अँड डिव्हिजन. ठीक आहे, Ctrl+S. बरोबर आहे का, एकदा कोड क्रॉस चेक करून घेऊ आपण, नंतर काही इश्यू नको यायला. ओके, कोड रन करू, होतंय की नाही. एंटर एज घेऊ आपण 20. ओके, एज एंटर केला आहे मी इथं 20. एंटर. मी मार्क्स एंटर केले सपोज 89. ओके, डिव्हिजन तो आपल्याला विचारत नाहीये का, काही प्रॉब्लेम आहे का कोडमध्ये? का असं होतंय? मी परत एकदा ट्राय करू की असं का प्रॉब्लेम होतो आहे. ओके, 11 22. ओके, तो डिव्हिजन घेत नाहीये ना. ठीक आहे, डिव्हिजन. ओके, फाईन. इथे नाही का, आपण स्पेस देऊन ट्राय करू होतंय का. %c आधी एक स्पेस देऊन ट्राय करू. आता यायला पाहिजे. सपोज मी एज एंटर करते 20, मार्क्स एंटर करू 89 आणि डिव्हिजन एंटर करू A. ठीक आहे, ओके, डन. काय होतं की नाही का, जेव्हा आपण एक सेकंड, जेव्हा पण आपण इनपुट घेतो ना इंटिजर नंतरून कॅरेक्टरसाठी, तर त्याच्यामध्ये त्याचं जे बफर असतं, तर बफरमध्ये त्याचं गार्बेज व्हॅल्यू आली की तो प्रॉब्लेम होतो आणि तो एक डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती पण प्रिंट करून देतो. बघायचं का आपण एकदा कसं होतं ते. ठीक आहे, इथे आपण आहे ना एक प्रिंट एफचं स्टेटमेंट देऊ. प्रिंट एफ आणि कोणती गार्बेज व्हॅल्यू घेतो आहे ते आपण बघू. %c काय डिव्हिजन प्रिंट करून द्यायचं. ठीक आहे, डिव्हिजन इज DIVISION डिव्हिजन इज. ट्राय करून बघू, ट्राय करायला काय हरकत नाही आहे ना. असं का होत आहे कळेल आपल्याला पण, असं का झालं होतं. एज 22, सपोज मार्क्स दिले मी 90. डिव्हिजन ओके, आता तो घेतो आहे. नो प्रॉब्लेम, आता तो घेतो आहे, काही इश्यू नाही. Ctrl+S. ओके, डन. नो इश्यू. कधी कधी घेऊ शकतोय, कधी कधी नाही घेऊ शकत आहे. सपोज जर कधी नाहीच घेतलं तर इथे एक स्पेस ऍड करून द्यायचा.
ठीक आहे, आता झालंय, नो प्रॉब्लेम. तर असं असतं की युजरकडनं इनपुट घ्यायचं कसं आणि आलेलं इनपुट प्रिंट कसं करायचं. ठीक आहे, तर एकदा मी एकाच प्रिंट एफ मध्ये पूर्ण आलेल्या व्हॅल्यूज टाकून देऊ म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. काय एज इज %d न्यू लाईन, परत एज नंतर मी काय घेतलं, मार्क्स इज, ते पण %d घेतलं /n, आणि नंतर काय घेतलं मी, डिव्हिजन इज %c /n ची गरज नाही आहे, पण एक टाकून देऊ पुढच्या वेळेस काय प्रिंट करायचं असेल तर. बरोबर आहे का, आलेल्या व्हॅल्यूज मी प्रिंट केल्या. ट्राय करून बघू होतंय की नाही. प्रोग्राम रन होत नाहीये म्हणजेच काहीतरी रिझन आहे, आणि रिझन तर सेमीकोलन राहिला असं आहे. लेट्स ट्राय अँड रन. परत काहीतरी एरर आलेला असेल, ट्राय करू काय आहे ते. ओके, काय प्रॉब्लेम झाला आहे. ओके, इथे नाही कर्ली ब्रॅकेट मुळे येत असावा. ठीक आहे, डन. कोड रन करू. एज मी दिलं 20, मार्क्स देऊ आपण 87 देऊया. डिव्हिजन देऊ ए. एज इज ओके. अगेन एरर. इथे मी व्हॅल्यूज दिली नाहीये की मला कोणते व्हॅल्यूज प्रिंट करून हवी आहे. RKS मार्क्स MARKS मार्क्स आणि त्याचे डिव्हिजन पर्टिक्युलरली, म्हणजे तिथे गार्बेज व्हॅल्यू येणार नाही. तिथे जे आले ते गार्बेज व्हॅल्यू आहे त्याचे. ओके, डन. एज देऊया 20, मार्क्स 88 आणि डिव्हिजन ए. आता यायला पाहिजे करेक्ट. डन. तर युजरकडनं आपण इनपुट घेतलं आणि आलेलं इनपुट डिस्प्ले केलं. आणि हे जे दोन्ही पण फंक्शन्स आहे ते आहे ह्या हिडर फाईलचे फंक्शन. सपोज मी जर ही हिडर फाईल इन्क्लूडच केली नाही, मी हिडर फाईल इन्क्लूड केलीच नाही आणि कोड जर रन केला तर तो होणारच नाही. झाला का, ठीक आहे झाला, पण मग तो एरर देणार फॉर शुअर. एज 21, मार्क्स 33, डिव्हिजन ए. ठीक आहे, तर अशा प्रकारे वर्क करतं. युजरकडनं इनपुट घ्यायचं कसं आणि आलेलं इनपुट डिस्प्ले कसं करायचं. ठीक आहे, थँक्यू.